छोटा राजनच्या अटकेनंतर अंडरवर्ल्डमधली समीकरणं बदलायला लागली आहेत. दाऊदच्या डी कंपनीचं वर्चस्व एवढं वाढतंय की त्यापुढे इतर माफिया नामशेष होण्याची शक्यता आहे. अंडरवर्ल्डमधल्या घडामोडींवर लक्ष ठेवून असणाऱ्यांच्या मते डी कंपनी आपल्या विरोधकांना संपूर्णपणे नष्ट करण्याची शक्यता आहे. त्यासाठी इतर डॉन रणनीती बनवत असल्याचे संकेत मिळत आहेत. या रणनीतीचा सूत्रधार आहे छोटा राजन. दाऊद विरोध हा या रणनीतीचा मूळ धागा. दाऊद विरोधी अन्य डॉनना एकत्र करण्याची ही रणनीती. त्यापेक्षाही मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचा जीव वाचवणं. दबाव निर्माण करण्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे स्वतःचा जीव वाचवणं. हा दाऊद विरोधी आघाडी करण्याचा या डॉनचा उद्देश आहे. स्वतःचा अस्तित्व टिकवून ठेवण्याच्या त्याच्यासमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे ही रणनीती ठरवताना खूपच डोकेफोड झाली. त्यानंतर या आघाडीची रूपरेषा ठरली आणि कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार झाला. दाऊद विरोधी एकत्र होत असलेले डॉन म्हणजे छोटा राजन. दाऊदच्या नेटवर्कचा प्रत्येक कानाकोपरा राजनला चांगलाच माहिती आहे. तसंच इंडियन एजन्सीमध्ये राजनचे कॉन्टॅक्ट चांगले आहेत. अरुण गवळी, दाऊदचा कट्टर शत्रू, जो एकेकाळी आमदारही होता. गवळी सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये बंद आहे. जेलमधून गँग चालवण्याचा त्याला जवळपास 25 वर्षांचा अनुभव आहे. अबू सालेम एकेकाळी डी कंपनीचा सदस्य होता. नंतर त्यानं स्वतःची गँग बनवली. पोर्तुगालमधून त्याला भारतात आणलं गेलं. सध्या तो तळोजा जेलमध्ये बंद आहे. उत्तर प्रदेश, बिहारमधून सुपारी क्रिमिनल्सना काम आउटसोर्स करण्यात तो निष्णात आहे. अश्विन नाईक गँगचा म्होरक्या, अंडरवर्ल्डचा सर्वात शिकलेला आणि इंजिनियर डॉन. नहीं, मेरा ऐसा मानना नहीं है कि उसने पहले से प्लान किया था. ये भारतीय खुफिया एजेंसी सीबीआई की और इंटरपोल की सक्सेस है कि उन्होंने उसको अरेस्ट किया. इसमें सरेंडर ऐसा हुआ मुझे लगता नहीं है. बहुत ज़्यादा संबंध नहीं है, लेकिन उनके संबंध हैं बॉलीवुड में भी और पॉलिटिशियंस के साथ. या सर्व डॉनना आपापसात बॅलन्स कसा सांभाळायचा याची रणनीती मुख्यत्वे बनवावी लागेल. नाहीतर यांच्यात आपापसात मारकाट सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे त्यांनी आपापले एरियाही विभागून घेतले. छोटा राजन रिअल इस्टेट, ड्रग्ज आणि नॉर्थ ईस्टर्न मुंबईचा एरिया बघेल. अरुण गवळी आणि अश्विन नाईक आपापसात मध्य मुंबई वाटून घेतील. सालेम फिल्म इंडस्ट्री आणि पश्चिम मुंबई बघेल. खंडणीखोरी आणि कॉन्ट्रैक्ट किलिंगवर सर्वांचा हक्क समान असेल. तो 15 साल तक इंडियन एजेंसीज ने दुनिया भर को ये नहीं बताया कि जो राजेंद्र सदाशिव निखालजे अलियास छोटा राजन जो हमें चाहिए उसकी शक्ल कैसी है. तो सरकार उसको पकड़ने में या उसको लाने में कभी भी इच्छुक नहीं थी. याआधीही अंडरवर्ल्डमध्ये असे समझोते अनेक वेळा झाले. त्यातल्या काही आघाड्या यशस्वीही झाल्या. मात्र यावेळी टक्कर दाऊदची आहे. तोडा आणि फोडाची रणनीती आखण्यात दाऊद पटाईत आहे. त्यामुळे यावेळी हा सामना चांगलाच खतरनाक आणि खुनी होणार अशी शक्यता वर्तवली जाते. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.